राज्यात सध्या मान्सूननं पुन्हा एकदा ब्रेक घेतल्याचं दिसतंय आपल्याला. खरं तर मेच्या शेवटच्या आठवड्यात एकदम धोधो बरसला, निम्मा महाराष्ट्र जवळपास कव्हर केला. पण पुन्हा जून सुरू होताच पाऊस आता उघडल्याचं दिसतंय. हा गॅप नेमका किती दिवस असणार आहे आणि पेरण्या करावी की नाही असे अनेक प्रश्न आहेत. म्हणून या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ डॉक्टर SD सानप सर. सानप सर, मला सांगा, मान्सूननी नेमका आता किती ब्रेक घेतला आहे, काय दिसते? ओके, सध्या मान्सूनचे वारे जे आहेत त्यांचा जोर कमी झालेला दिसून येतो आहे आणि महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी येणारे 5 दिवस तरी चांगल्या मोठ्या पावसाची किंवा मुसळधार पावसाची शक्यता नाही आहे आणि कोणतीही वॉर्निंग वेगळी अशी वॉर्निंग आपण दिलेली नाही आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रामध्ये Day 3 नंतर म्हणजे 4, 5, 6 तारखेला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. परंतु सर्वदूर चांगला पावसाची शक्यता येणारे 5 ते 7 दिवस तरी दिसून येत नाही. साधारण म्हणजे हा पहिला स्पेल संपला असं म्हणायचं आपण? हां, म्हणजे मान्सूनचा जो सुरुवातीला जो पाऊस झाला आहे मागच्या आठवड्यातील किंवा त्याआधी जो मेच्या शेवटी जो काही पाऊस आपल्याला दिसून आला आहे त्याचे मेन कारणं म्हणजे जसं आपण आधी डिस्कस केलं होतं की MJO पॉझिटिव्ह फेजमध्ये आणि हिंदी महासागरामध्ये होता, ते एक कारण होतं. आणि दुसरं म्हणजे अरबी समुद्रात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आणि ते नंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर स्थित होतं आणि त्या सगळ्या कारणांमुळं चांगला पाऊस आपल्याला दिसून आलेला आहे. आत्ता सध्या कोरडे वारे उत्तरेकडनं महाराष्ट्रामध्ये इंट्रूड करत आहेत आणि मान्सूनचा जोर पण थोडासा कमी झालेला दिसून येतो आहे. त्यामुळं येणारे 5 ते 7 दिवस कोकणासह प्लेन एरियामध्ये सुद्धा जास्त पावसाची शक्यता आता तरी दिसून येत नाही. आता पहिल्या स्पेलमध्ये सरांनी किती टक्के महाराष्ट्र कव्हर केले मान्सूनने? येस, महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण मुंबईपर्यंत तो ऑलरेडी पोहोचला होता. पुणे, सोलापूर पण कव्हर झाला होता. त्यानंतर अहिल्यानगरचा काही भाग आणि विदर्भातला एकदम साऊथचा काही पार्ट घेऊन तो छत्तीसगड, त्यानंतर ओडिसाचा काही पार्ट आणि सब हिमालयन वेस्ट बेंगाल म्हणजेच सिक्कीमचा काही भागापर्यंत तो पोहोचलेला आहे. आणि इथंच तो हॉल्ट झाला आहे कारण परत काही सिस्टम फॉर्म झालेली नाही आहे. जसं लो प्रेशर सिस्टम्स अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला दिसून आल्या होत्या, त्यानंतर काही सिस्टम आता फॉर्म होण्याची शक्यता येणारे 5 ते 7 दिवस तरी नाही आहे. आणि मान्सून त्यामुळे आपण म्हणू शकतो की पाऊस आता येणारे 5-7 दिवस खूपच कमी प्रमाणात दिसून येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पेरणी करावी की नाही, कारण हा जो पाऊस आहे पुरेसा आहे नाही? येस, ती जी गोष्ट आहे ती माझ्या मते कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार त्यांनी तो कॉल घेतला पाहिजे. ज्या ठिकाणी खूपच ओल आहे त्यांनी नक्कीच मशागतीचे कामं ते हाती घेऊ शकतात आणि पेरणीविषयी नक्कीच कृषी विभागाकडनं जे काही सल्ले येतील, त्यांना सूचना येतील, त्यांचं पालन करणं गरजेचं आहे. डॉक्टर SD सानप यांनी सांगितले की मान्सूनने आता रितसर पुढचे 5 ते 6 दिवसांचा ब्रेक घेतलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार पेरणीची लगेच घाई करू नये, कारण पूर्ण महाराष्ट्र अद्याप काही कव्हर झालेलं नाही. 45-50% कव्हर झालेलं आहे. त्यामुळं पहिला स्पेल जरी संपला असला तर दुसऱ्या स्पेलची आपण वाट पाहूया. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, जे मीडिया, पुणे.